हॅलो डिअर स्टुडंट्स. आपला करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर ऍक्च्युली आपण संपवलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल हा टॉपिक बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं होतं चॅप्टर संपला होता. बट एक्झरसाइज मधले जे न्यूमेरिकल आहेत, आता अख्खी एक्झरसाइज कुठून तरी पाहून कॉपी पेस्ट करून लिहिणं हा वेगळा भाग आहे. बट ज्यावेळी एक्झाम मध्ये न्यूमेरिकल येतात त्यावेळी मात्र कॉपी पेस्टिंग चालत नाही ना. त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, ऍक्च्युअल न्यूमेरिकल आपण सोडवलं कसं होतं ते आपल्याला बघावं लागतं. त्यासाठी आपण काय करतोय, फक्त तुमच्या एक्झरसाइज मधला जो न्यूमेरिकलचा टॉपिक आहे, क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला 3 न्यूमेरिकल दिलेत, ए, बी आणि सी. तर या न्यूमेरिकल्सला आपण आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करून घेऊ. मग बघा आपल्याकडे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा आपल्याकडे प्रोजेक्टच्या जस्ट वर क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे. तर तो क्वेश्चन नंबर 9 काय सांगतोय आपल्याला, द रेजिस्टन्स ऑफ अ 1 मीटर लॉंग निक्रोम वायर. आता सगळ्यात पहिलं बघा क्वेश्चन आपण समजून घेतला पाहिजे. आपल्याला काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला एक वायर दिली निक्रोमची, किती दिली ती 1 मीटर लॉंग. मग 1 मीटर लॉंग वायर आहे म्हटल्यानंतर आपण काय सांगतो, एवढी लांब वायर दिली आणि तिचा रेजिस्टन्स दिला आपल्याला 6 ओम. म्हणजे आपण असं म्हणू, त्यांनी 1 मीटर लॉंग आपल्याला निक्रोम वायर दिली आणि तिचा रेजिस्टन्स दिला 6 ओम. इफ वी रिड्यूस द लेंथ ऑफ वायर टू 70 सेंटीमीटर, म्हणजेच काय, आपण आता वायरची लेंथ कमी केली. 1 मीटर मध्ये 100 सेंटीमीटर होते, आता आपण किती केली, 70 सेंटीमीटर. तर त्या वायरचा रेजिस्टन्स काय असेल असं आपल्याला विचारले. तर हा क्वेश्चन आधी बघा आपण. आता किती नाही म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट तर माहिती, क्वेश्चन करत असताना आपल्याला त्याचे रिलेटेड टर्म्स पाहिजे, क्वेश्चन वाचून तो कळला पाहिजे. निम्मा क्वेश्चन तुमचा तिथंच सॉल्व्ह होतो, जे तुम्हाला वाचून कळतं का क्वेश्चन मध्ये काय करायचंय, तिथंच तुमचा निम्मा क्वेश्चन ऑलरेडी झालेला असतो. पण आता आपल्याला विचारलंय काय ते समजून घेऊ आपण. सगळ्यात पहिलं निक्रोम काय असतं, कोणती वायर आहे नेमकं हे समजून घ्या आधी. आपल्या घरी जे काही इलेक्ट्रिक हीटर असतं किंवा जी काही आपल्याकडे कॉइलची शेगडी असायची, त्या कॉइलच्या शेगडीमध्ये जी वायर यूज व्हायची ना, एकदम लाल बुंद तापायची ती, किंवा इलेक्ट्रिक हीटर जे असं बादलीच्या कडेला वगैरे लावतात, तर त्या हीटरमध्ये जी कॉईल असते जी पाणी तापवते, ती कॉईल बनलेली असते 2 वेगवेगळ्या मेटलची. मग कोणकोणते मेटल आहे, एक आहे आपल्याकडे निकेल आणि दुसरा आहे क्रोमियम. या दोघांच्या मिक्सचरच्या अलॉयला काय म्हणतो आपण, निक्रोम. तर या निक्रोम वायरचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो, म्हणून ती गरम पण होते आणि गरम झाल्यामुळे काय होतं, तिचा उपयोग वेगवेगळ्या हीट इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मध्ये केला जातो. मग आता आपल्याला काय म्हटलं बघा, सगळ्यात पहिलं आपण गिवन डाटा लिहू आणि मग आपण याच्या केसेस समजून घेऊ. काय म्हटलं आपल्याला, निक्रोम वायरची लेंथ किती होती, आपण म्हटलं आपण असं म्हणू, गिवन डाटा लेंथ ऑफ वायर दिलेली आपल्याला, लेंथ ऑफ वायर. आता लेंथ ऑफ वायर दिली होती आपल्याला, किती दिली होती आपण म्हणतो, त्यांनी दिली होती आपल्याला 1 मीटर. मग आता 1 मीटर लेंथ दिली होती आपल्याला, पण आपल्याला 1 मीटर पाहिजे का, मग आपण काय म्हणतो सरळ सरळ, 1 मीटर म्हणजेच किती आपल्याकडे, विच इज इक्वल टू आपण म्हणतो 100 सेंटीमीटर लॉंग आपल्याकडे वायर होती. आपण काय म्हटलं, आता नवीन लेंथ बनवली आपण. जर आपण असं म्हटलं आता 100 सेंटीमीटरची वायर होती, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स किती होता आपल्याकडे, रेजिस्टन्स त्याला काय म्हणू आपण, लेंथ एवढी असताना जो रेजिस्टन्स होता त्याला आपण म्हणू R1. म्हणजेच त्याला काय म्हणू शकतो आपण, किती दिला होता तो, 6 ओम. 6 ओम प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता. आता आपल्याला काय म्हटलं, आपण काय केलं, ही वायर होती आपल्याकडे किती, आपण म्हणू 100 सेंटीमीटर लॉंग, आणि ह्या वायरचा आपल्याला रेजिस्टन्स दिला होता की त्यांनी 6 ओम. मग आता 100 सेंटीमीटर लॉंग वायरचा रेजिस्टन्स दिला होता 6 ओम. आपण काय केलं, ह्या वायरला कट केलं आपण, आणि कुठपर्यंत कट केलं, आपण केलं तिला 70 सेंटीमीटर पर्यंत कट केलं. तिची लेंथ आपण शॉर्ट केली 70 सेंटीमीटर. तर आपल्याला विचारलंय हिचा रेजिस्टन्स किती असेल, म्हणजे आपल्याला इथं जर दिलेला असेल R1, तर आपल्याला विचारलंय R2 किती असेल. तर केस समजली असेल आता, तर आपण आपल्या प्रॉब्लेम कडे येऊ. मग R1 दिलेला आहे आपल्याला, आपण काय म्हणू, न्यू लेंथ ऑफ वायर. ती दिलेली आपल्याला 70 सेंटीमीटर, आणि आपल्याला विचारलंय काय, त्या नव्या लेंथच्या वायरचा रेजिस्टन्स किती असेल, म्हणजेच कोण विचारलं आपल्याला, R2 किती असेल असं आपल्याला विचारलंय. मग आपण काय करू, सरळ सरळ या R2 ला कुठं टाकायचं, आपण लास्ट टाइम पण सांगितलेलं तुम्हाला, प्रॉब्लेम सोडवायचा एक नवा फॉर्मॅट शिकून घ्यायचा. हा जो रेजिस्टन्स असतो आपला, जे शोधायचंय त्याला आपण वेगळ्या कॉलम मध्ये टाकतो, काय म्हणतो आपण त्याला, टू फाइंड. मग आता हे गिवन तर लिहून घेतलं आपण, जे जे दिलेलं होतं ते लिहिलं, पण काय शोधायचंय ते मात्र आपल्याला लिहावं लागेल. मग आपण त्याला लिहून घेऊ. सगळ्यात पहिलं आपल्याला काय शोधायचं, आपण म्हणू गिवन डाटा तर सफिशियंट होता आपल्याकडे. आता आपल्याला काय काय दिलंय ते लिहून घेतलं, बट आता आपल्याला कोण शोधायचा आहे तो लिहून घेऊ आपण. आपल्याला म्हटलंय काय, गिवन डाटा नंतर आपण लिहितो टू फाइंड, कोण शोधायचं आपल्याला, R2.
म्हणजेच काय, रेझिस्टन्स ह्या नव्या लेंथसाठी किती असेल ते आपल्याला शोधायचं. ठीक आहे. मग आता यासाठी बघा बरं, आपण याला सॉल्व्ह करताना आपण काय काय समजून घेणार बरं. जर आपण दिलेल्या केसेस नीट बघितल्या तर आपल्या असं लक्षात येते, एक गोष्ट आपण शिकलेलो आहे, काय, रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. म्हणजेच काय, जेवढी लेंथ असेल तेवढी त्याचे काय जास्त असेल, रेझिस्टन्स जास्त असेल. एक वायर आहे का जिच्यातून करंट पास व्हायला आपण काय म्हणतोय, लेंथ एवढी असेल जास्त, तर याच्यातून करंटला जायला पण वेळ जास्त लागेल. म्हणजेच काय, वेळ जास्त लागतो तर रेझिस्टन्स जास्त याचा. दुसरी वायर जर शॉर्ट असेल तर याच्यातून करंट इझिली येऊन असा पास होऊन जाईल. म्हणजेच काय, रेझिस्टन्स कमी असेल. मग आपल्याला विचारलंय काय, त्यानुसार आपण जर बघितलं तर मला R1 दिलेला होता त्यांनी, आणि तो R1 आपण काय म्हणतो, कशाला प्रोपोर्शनल, डायरेक्ट आपण म्हणतो लेंथला. मग मी असं म्हणू शकतो की नाही, R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, पहिला रेझिस्टन्स कोणाच्या बरोबरीत आपण म्हटलं, लेंथ, दॅट इज 100. R1 ला आपण काय म्हणू, 100च्या प्रपोर्शन मध्ये असेल. याला आपण जर दिला नंबर 1. ओके. दुसऱ्या केसमध्ये आपण काय सांगतो, आपल्याला काढायचं आहे R2 काय असणार आहे आपला, R2 विल बी प्रोपोर्शनल टू, किती लेंथ आहे आपली, 70. याला म्हणू आपण 2. मग आता दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे, आणि ह्या दोन्ही इक्वेशनला आपल्याला काय करायचं आता, याच्यातून आपण बघा R1 ची व्हॅल्यू दिलेली म्हटलं, R2 काढायचं म्हटलं, आपल्याला काय करावं लागेल, एक काहीतरी कंडिशन क्रिएट करावी लागेल जिथून आपल्याला R2 मिळेल. मग आपण काय म्हटलं, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. इक्वेशन 2 ला आपण काय केलं, 1 ने डिवाइड केलं. मग आता आपण जर बघितलं, इक्वेशन 2 ला डिवाइड करतोय म्हणजे आपल्याकडे काय यायला पाहिजे पुढच्या स्टेप मध्ये, बघा, सिंपल गोष्टी समजून घेतल्या तर काही डिफिकल्ट नसतात. मग आपण काय बघितलं, आपण म्हटलं इक्वेशन 2 आहे तसं लिहून घेतलं आपण. आपल्याला माहिती आहे रेझिस्टन्स कोणाच्या बरोबरीत, आपण म्हटलं R2 इज इक्वल टू किती आपला, 70. आता डिवायडेड बाय आपण काय केलं, R2 ला आपण R1 ने डिवाइड केलं. इकडे आपला डिवाइड कोण येईल, आपला इक्वल टू साईनला सेंटरला घेऊ, 70 अपॉन येईल आपला 100. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, सिम्पली याला जर आपल्याकडे व्हॅल्यू दिलेली तर आपण व्हॅल्यू टाकू शकतो. R2 किती आपला काढायचा आहे माहित नाही, आपण R1 दिलेला आहे 6 इज इक्वल टू हा 70 अपॉन 100 आहे असाच. मग बघा बरं, 1 0 कॅन्सल, आपल्याकडे काय राहील, आता हा 6 मी इकडून तिकडे पाठवलं तर काय होईल, इकडे डिवाइड तिकडे जाताना मल्टिप्लाय होईल. R2 इज इक्वल टू, बघा 6 तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं तर काय येईल आपल्याकडे, 7 × 6 अपॉन किती राहिले आपले, 1 0 कॅन्सल झाल्यानंतर 10. मग आता बघा बरं किती येईल आपल्याकडे, देअरफॉर R2 इज इक्वल टू 42 अपॉन 10 अँड R2 इज इक्वल टू 42 ला जर आपण 10 ने डिवाइड केलं तर किती येईल आपल्याकडे, 4.2. आणि रेझिस्टन्सचं ऑलवेज युनिट काय असतं, आपण बघितलं रेझिस्टन्स युनिट असतं ओम. आपल्याकडे R2 ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला किती मिळाली, 4.2 ओम. पण मग आता 4.2 ओम मिळाला, आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता, व्हॉट विल बी द रेझिस्टन्स ऑफ वायर. मग आपण काय म्हणणार, देअरफॉर द रेझिस्टन्स ऑफ वायर ॲट, असं म्हणू, द रेझिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ 70 सेंटीमीटर विल बी 4.2 ओहम. तर हे आपल्याकडे काय असेल, पहिलं न्यूमेरिकलचं सोल्युशन असेल. सिंपल आहे न्यूमेरिकल, अवघड करायचं नाही. दिलेल्या टर्म लिहायच्या, टू फाइंड लिहायचा, गिवन टू फाइंड दोन्ही गोष्टी लिहिल्या तर आपला 1 मार्क फिक्स होऊ शकतो. नंतर फक्त व्हॅल्यूज टाकायच्यात आणि आपल्याला आन्सर मिळवायचं. तर या पद्धतीने आपल्याकडे हा क्वेश्चन असेल. हा क्वेश्चन आपल्याला जर विचारला गेला तर हा 2 मार्कसाठी विचारला जातो, आणि याच्यानंतरचा असेल तो आपल्याला 2 किंवा 3 मार्कसाठी विचारला जातो. तर याचा आपण पहिलं स्क्रीनशॉट घेऊ, मग आपण दुसरा वाला सॉल्व्ह करू, बी वाला. ठीक आहे. मग आपण याच्यातला आता बी वाला क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. बघा, बी वाला क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय, व्हेन 2 रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन अ सिरीज. आधी आपण याला रब करून घेऊ. आता आपल्याला केस दिलेली ऑलरेडी, 2 रेझिस्टन्स दिले आपल्याला आणि ते कसे कनेक्ट केले म्हटलंय ते पण सांगितलंय सिरीज मध्ये. आपण लास्ट लेक्चर, ह्या चॅप्टरचं जेव्हा शेवटचं लेक्चर होतं तेव्हा बघितलं आपण, रेझिस्टन्स सिरीज मध्ये असतात तेव्हा काय होतं, रेझिस्टन्स पॅरलल मध्ये असतात तेव्हा काय होतं. एकीकडे आपण काय म्हणतो, सिरीज मध्ये जोडले तर काय राहतं,
करंट कॉन्स्टंट राहतो, व्होल्टेज डिफरंट राहतं, बरोबर. तेच जर आपण त्यांना पॅरलल मध्ये जोडलं तर काय राहतं, करंट वेगवेगळा असतो पण व्होल्टेज मात्र कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे ना. तर या गोष्टी आपण लास्ट टाइम शिकलो होतो, त्यांना आता अप्लाय करायची गरज वाटेल आपल्याला कधी, जेव्हा आपण हे सेकंड न्यूमेरिकल सोडवायला घेतो तेव्हा. मग आता या सेकंड न्यूमेरिकल कडे लक्ष देऊ आपण. काय सांगते न्यूमेरिकल आपल्याला, रीड केलं तर आपल्याला काय लक्ष येते, when two resistors are connected in a series their effective resistance is 80 ओहम. म्हणजेच काय, दोन रेजिस्टन्स जर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले तर त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजेच कोण, आपला आर एस ची व्हॅल्यू दिली तुम्हाला, काय दिली आपल्याला, 80. दुसरीकडे आपल्याला काय म्हटलं त्यांनी, वेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल, तेच रेजिस्टन्स आपण घेतले आणि कशात जोडले, पॅरलल मध्ये. आता ज्यांना सिरीज मध्ये कळलं नसेल त्यांच्यासाठी काय, जर आपण हा रेजिस्टन्स घेतला आणि यांना आपण असं काय केलं, एका सिरीज मध्ये आपण जोडलं, हा असेल R1 आणि हा असेल R2, तर ह्या दोघांचा सिरीज मधला जो कंबाईन रेजिस्टन्स असेल तो किती येतो आपल्याकडे, 80 ओहम येतो, असं आपल्याला सांगितलंय. दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलं आपल्याला, हेच रेजिस्टन्स जर आपण काय केले, पॅरलल मध्ये जोडले, हा पहिला असेल आपल्याकडे, हा दुसरा असेल आपल्याकडे, आणि ह्या दोन्ही रेजिस्टन्सला आपण काय केलं, R1 आणि R2 ला पॅरलल मध्ये जोडलं, तर यांच्यामध्ये असणारा हा जो रेजिस्टन्स असेल हा किती आपल्याला दिलेला, काय म्हटलं आपल्याला, याची व्हॅल्यू दिलेली हे दोन्ही पॅरलल मध्ये असताना 20 ओहम. मग आता आपल्याला दिले, सिरीज मध्ये जोडले तर 80 ओहम, पॅरलल जोडले तर 20 ओहम, आणि आपल्याला असं विचारलं यांनी, व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ टू रेजिस्टन्स. म्हणजेच आपण आता गिव्हन डाटा लिहायला गेलो तर आपल्या काय लक्षात येईल, सिरीज मध्ये जोडले तर काय दिले आपल्याला, 80 ओहम. म्हणजेच आपण काय होणार, सिरीजचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 अप टू RN. मग आपण काय म्हणणार, इथं दोनच दिले म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो आहे की नाही, R1 प्लस R2 इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 80. एवढं तर माहिती आहे आपल्याला. मग याच्यातून आपण काय करू शकतो बरं, मला सांगा, याच्यातून मी एका जणांची कोणाची तरी व्हॅल्यू ऑब्टेन करू शकतो. काय काढू शकतो आपण, R1 इज इक्वल टू 80 आहे तसंच राहील आपला, हा R2 इकडे प्लस होता, तिकडे जाऊन काय होईल, मायनस R2. ठीक आहे. याला आपण नंबर देऊन ठेवला नाही ठेवला काही फरक नाही पडत, याला आपण वापरणार आहोत पुढे गेल्यावर. या दोन्ही केसेस काढल्या असतील तर यांना मी इरेज करून टाकतो. मग आता आपण काय म्हटलं, ह्या केसेस कळलेल्या असतील तर त्या आता आपल्याला काही युजच्या नाही, आपल्याला पुढे प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता या दोन केसेस आपल्याला दिलेले आहेत. दुसरं काय म्हटलं आपल्याला, आता RP कसा काढतो आपण, आपल्याला फॉर्म्युला माहिती, 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 अप टू 1/RN इज इक्वल टू काय होतं आपण, 1/RP. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, 1/RP ची जी कंडिशन आहे याला आपण काय म्हटलं, समजा ही काय होते आपल्याकडे, ज्यावेळी रेजिस्टन्स कसे होते आपण म्हणतो सिरीज मध्ये होते तेव्हा. ठीक आहे. आता आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स काय केले आपण, पॅरलल मध्ये जोडले, रेजिस्टन्स काय केले आपण, पॅरलल मध्ये जोडले, तर काय होईल आपल्याकडे बघा बरं, 1/R1 प्लस 1/R2, दोनच रेजिस्टन्स दिले म्हटल्यानंतर आपण 1/20. एवढं तर माहिती आहे आपल्याला, सगळ्या व्हॅल्यूज काय होतील, 1/1 मध्ये जातील. मग आता आपण काय केलं बरं, सरळ सरळ बघा, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आपल्याला लास्ट लेक्चर मध्ये पण क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकवलं होतं, मी न्यूमेरिकल घेतलं होतं तेव्हा. काय होईल, याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, याने याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, आणि खाली दोघांची पण काय करा, मल्टिप्लिकेशन करा. मग आपण काय म्हणतो, सरळ सरळ बघा, काय होईल, R2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल आपल्याकडे, R2 प्लस आपण काय म्हणतो, हा R1 याला मल्टिप्लाय होऊन काय होईल, R1 अपॉन किती राहतील आपल्याकडे, R1 इंटू R2. हा डॉट आपण इंटू साठी देतोय, शिकवलेलं आहे तुम्हाला. ओके. पुढे जाऊन आपण काय म्हणतो, 1/20 आपला आहे तसंच राहील, काही चेंज येणार नाही. जर पुढे गेलो आपण, आता बघा काय केलं बरं आपण, आता आपल्याला एक गोष्ट कळलेली, आपण R1 ची व्हॅल्यू काढलेली, आठवतंय. मग ही व्हॅल्यू R1 च्या जागेवर टाकू शकतो ना आपण, मग असं टाकू ना आपण, काय R2 ब्रॅकेटमध्ये काय येईल आपल्याकडे, 80 मायनस R2, 80 मायनस R2 अपॉन काय येईल आपल्याकडे, बघा बरं, R2 80 मायनस R2 अपॉन काय येईल आपल्याकडे, इथं पण R1 आला म्हटलं, इथं पण मी तीच व्हॅल्यू टाकू शकतो, काय R2 मायनस 80 मायनस R2 याला ब्रॅकेटमध्ये ठेवू, आणि कोण राहील आपलं त्याच्यामध्ये, R2 इज इक्वल टू आपला 1/20 आहे तसंच राहील, त्याला काहीच चेंज होणार नाही आपला आता सध्या तरी. ठीक आहे. मग आता याच्यात बघा बरं आपल्याला काय दिसतंय, आपल्याला कोण कोण जाण्यासारखं दिसतंय आपल्याला. इथे बघा आपल्याकडे कोण आहे,
हा R2 प्लस आहे, हा मायनस आहे, म्हणजे हे R2 कॅन्सल होतील. बरोबर बरोबर. आपण तर म्हटलं होतं R2 प्लस R1 म्हटलं तर तरी चालतं, किंवा R1 प्लस R2 केलं तरी ते काय होतील, कॅन्सलच होतील. दुसरीकडे आपण काय सांगतोय बघा, इथं प्लस होता ना, इथं प्लस साईन येईल. मी चुकून तिथं इंटू लिहिलं होतं, तरी म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे. हा मायनस आहे, हा प्लस, हे दोघं कॅन्सल होतील. दुसरीकडे आपण काय करू शकतो बरं बघा, या R2 ने मी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू शकतो ना. मग आपण पुढच्या स्टेपमध्ये करून घेऊ. त्याला काय करता येईल आपल्याला बघा, आपण जर एक डिवायडर टाकला इथं, आपण जर बघितलं तर काय होईल आपल्याकडे, 80 आहे तसं राहील आपलं वर, अपॉन काय राहील आपल्या इकडे, 80 आहे तसाच राहील आपला, अपॉन काय राहील, R2 ने 80 ला मल्टिप्लाय केलं तर किती येईल, 80 R2, आणि इथं R2 मायनस R2 काय येईल आपल्याकडे, R2 चा काय येईल आपल्याकडे, स्क्वेअर येईल, मायनस R2 स्क्वेअर. कसा आला हा, ब्रॅकेट ओपन केला आपण, ह्या R2 ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, इज इक्वल टू आपला आहे तसंच राहील काय, 1/20. त्याला आपण हातच नाही लावला अजून. मग आता पुढे जाऊन बघा, आपल्याकडे आपण जर बघितलं तर आपल्याकडे काय येतंय, याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. हा 20 इकडे डिवाइड आहे, इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय, हे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होईल, मल्टिप्लाय. मग आपल्याकडे काय येईल, याला रिअरेंज जर केलं तर काय येईल, 20 इंटू 8, 28 जर 160 आणि एक 0 एक्स्ट्रा, म्हणजे किती येतील आपल्याकडे, 1600 इज इक्वल टू, यांनी जाऊन त्याला 1 ला मल्टिप्लाय केलं, काही फरक पडेल का, मग काय येईल आपल्याकडे, 80 R2 मायनस R स्क्वेअर. मला एक सांगा, आता आपण काय म्हटलं, हा R स्क्वेअर इकडे मायनस आहे, इकडे येऊन काय होईल, प्लस होईल. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, R स्क्वेअर हा 80 इथं प्लस आहे, आता याला रिअरेंज करून घेऊ आपण. R स्क्वेअर इकडे मायनस होता, इकडे येऊन प्लस झाला, हा 80 इकडे प्लस आहे, तिकडे येऊन काय होईल, मायनस 80 R2, 1600 तर प्लसच होता आपला, प्लस 1600 इज इक्वल टू किती येईल आपला, 0. का, सगळे आपण लेफ्टला शिफ्ट केले तर राईटला कोण राहील आपला, 0. मग आता बघा बरं, आपल्याला इथं तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही एक मेथड शिकलेला असता, फॅक्टोरायझेशन मेथड. आता हे फॅक्टोरायझेशन कशाला म्हणतो आपण, आपल्याला दिसताना काय दिसतंय, पहिल्याचा स्क्वेअर आहे, लास्टला स्क्वेअर आहे कोणता तरी, मध्ये एक नंबर आहे, आपल्याला काय असे फॅक्टर पाडायचे आता या मधल्या नंबरचे, ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, प्लस 1600, आणि ज्यांच्या आपण काय म्हणतो ऍडिशन केली तर किती आली पाहिजे आपल्याकडे, -80. असे दोन नंबर आपल्याला शोधायचे. मग आपण बघा बरं, समजा आपण असं 1600 फॅक्टर जर पाडले, असे दोन फॅक्टर पाडले आपण, सपोज आपण इमॅजिन करू आपण कोणतेही दोन फॅक्टर पाडले. मला जर आता 1600 आणायचे तर मी काय करू शकतो, 80 आणि 20 घेऊ शकतो. बरोबर, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 1600. बट दोघांचे ऍडिशन केल्यावर किती होईल, 100 होईल. याचा अर्थ आपलं -80 येईल का आन्सर, नाही येणार. मग आपल्याला दुसरा नंबर ट्राय करावा लागेल. सपोज आपण म्हटलं काय, 1600 आणायचा होता आपल्याला, मग आपण कसं करणार, दुसरा नंबर जर कन्सिडर केला तर आपण इथं कोण घेऊ शकतो, 40, इथं कोण घेऊ शकतो, 40. 40 40 1600 होतील, पण 40 40 80 होतील, पण ते प्लस होतील, आपल्याला मायनस पाहिजे. मग आपण काय करू, याच्याजवळ आणि याच्याजवळ मायनस मायनस साईन टाकून देऊ. मग -40 प्लस -40 किती होतील, -80. आणि -40 इंटू -40, आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्सचे रूल, मायनस इंटू मायनस काय होतं, प्लस, म्हणजे किती येतील, 1600. मग दोन फॅक्टर भेटले आपल्याला. मग या R2 ला, 80 R2 ला आपण काय करू, फॅक्टरच्या फॉर्म मध्ये लिहू. काय लिहिणार आहे आपण बघा, आपण लिहिणार काय, फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. आता यांना तुम्ही फॅक्टरायझेशन मॅथमॅटिक्स मध्ये शिकलेले असतात, त्यामुळे काही डिफिकल्ट नाही जायला पाहिजे. आपण काय लिहिणार, R स्क्वेअर मायनस किती लिहिणार आता, 40. आता आपल्याला 40 लिहायची परमिशन आहे का, आपण 40 शोधून काढलाय. 40 R2 मायनस 40 R2 प्लस 1600 इज इक्वल टू 0. आता काय नाही, आपण फक्त -80 काय केले, दोन फॅक्टर पाडले. पुढे जाऊन आपण काय सांगतो, आता बघा बरं, जर मला याला सॉल्व्ह करायचं ठरलं तर आपण काय करणार आहे, आता याच्यामध्ये फॅक्टर तर घेतले आपण, आता काय करता येईल बरं, पहिल्या ब्रॅकेटमध्ये कोणी कॉमन काढता येईल का आपल्याला, मी काहीतरी चुकवलंय का तुमच्यासाठी, आय गेस सो. हा, इथं R2 आहे ना खाली, इथं पण R2 लिहिलाय, इथं R लिहायचं राहिला R2, इथं पण R2, आणि आता इथं R2. ओके, मग आता काय झालं आपल्याकडे, जर आपण हा पहिला ब्रॅकेट बघितला, याच्यात आपल्याला कोण कॉमन घेण्यासारखं आहे, R2. मग याला आपण बाहेर घेतला, R2. ब्रॅकेटमध्ये कोण कोण राहिलं बघा, या स्क्वेअर मधून एक R2 बाहेर काढला तर आतमध्ये कोण राहिला, R2. मायनस 40 ला जोड होता R2, तो ऑलरेडी बाहेर काढला. R2 जर बाहेर घेतला, इथं कोण राहील फक्त आपल्याकडे, -40. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. इथं कोण कॉमन काढण्यासारखं आपल्याकडे,
इथं आर एकदाच आहे म्हटलं, इथून कॉमन नाही निघणार, पण इथं नंबर तर लिहू शकतो ना. मग आपण काय म्हणतो, इथं -40 जर आपण कॉमन घेतला तर आपल्याकडे काय शिल्लक राहील बरं? -40 जर कॉमन घेतला तर आपल्याकडे काय शिल्लक राहील? इथून -40 काढून टाकलं, इथं कोण राहील? R2. आणि जर मला मायनस इंटू मायनस करायचं असेल तर आपल्याला इथं हा मायनस घ्यावा लागेल. किती? -40. तुम्ही नीट करून बघा. -40 किती होतात? +1600 इज इक्वल टू किती येईल आपला? 0. मग आता याच्यातून जर आपण नोटीस केलं, पहिला ब्रॅकेट R2 -40 येईल आपल्याकडे. R2 -40 इज इक्वल टू 0. किंवा आपण हा दुसरा ब्रॅकेट जरी बघितला, R2 -40 हा पण ऑर, त्याला आपण म्हणू R2 -40 इज इक्वल टू 0. दोन्ही पैकी कुठूनही सॉल्व्ह केला तर आपल्याला R2 ची व्हॅल्यू किती मिळते? देअरफॉर R2 इज इक्वल टू हा -40 तिकडे जाऊन काय होईल? +40. आपण काय म्हणणार? R2 इज इक्वल टू 40 ओम. मग आता R2 ची व्हॅल्यू भेटली मला. याला आपण कुठं वापरणार? 1 मध्ये. युजिंग इट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 आपलं? R1 इज इक्वल टू 80 मायनस R2. R2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, 80 मायनस 40 किती येईल आपला? देअरफॉर R1 इज इक्वल टू पण काय येईल आपला? 40. मग आपण स्टेटमेंट ज्यावेळी लिहिणार याचं त्यावेळी काय सांगणार आपण? जर आपण याचा पुढचा पार्ट इथे लिहिला, समजून घ्या. मग आपल्याला आन्सरचं स्टेटमेंट लिहायचं तर काय लिहिणार आपण? द व्हॅल्यूज ऑफ टू रेझिस्टन्स R1 अँड R2 विल बी 40. दोन व्हॅल्यू काय असतील आपल्याकडे? 40. एवढं सिंपल असेल. कन्फ्युजन मुलांचं इथं होतं खरं. 1600ची ज्यावेळी आपण दोन फॅक्टर पाडतो ना, -40 तेवढाच पार्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉमन घेता येणं तर आपल्यासाठी खूप सिंपल आहे. आपल्याला कळतं इथं स्क्वेअर होता, एक बाहेर काढला तर कोण राहिला? एक तासच शिल्लक राहिला आतमध्ये. इथं एकच होता, तो बाहेर काढला तर काय राहिलं? 40 शिल्लक राहिलं. याच्याजवळ कोणीच नाही राहिलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा सेकंड न्यूमेरिकल पण असेल. याचं स्टेटमेंट मात्र काय लिहायचं? द व्हॅल्यूज ऑफ टू रेझिस्टन्सेस विल बी 40 अँड 40 ओहम. म्हणजे 40 ओहम अँड 40 ओहम. ठीक आहे. तर हा आपल्याकडे असेल न्यूमेरिकल नंबर 2. आता शेवटचा एक न्यूमेरिकल राहतोय, त्याला आपण बघू. याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या, स्टेप बाय स्टेप, आणि मग याला व्यवस्थित लिहून काढा. ओके, आता आपला लास्ट वाला न्यूमेरिकल आहे याच्यामध्ये. लास्ट वाला न्यूमेरिकल काय सांगतो आपल्याला बघा. आपलं लास्ट वाला न्यूमेरिकल काय सांगतं आपल्याला बघा. गिवन डाटा शब्द तसाच राहू देऊ, फक्त आपलं काय आता न्यूमेरिकल कोणतं आहे? आपलं सी वालं. ए झाला, बी झाला, आता फक्त सी वाला न्यूमेरिकल राहतोय आपला. न्यूमेरिकल खूप सोपा आहे तुमच्यासाठी. 1 किंवा 2 मार्काला हा न्यूमेरिकल विचारला जातो. हा जो न्यूमेरिकल असेल ना आपला तिसरा, आता जो सी वाला घेतोय आपण, तर ह्या न्यूमेरिकलच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा सोपा वाटतो तेवढं सोप्या गोष्टीमध्ये चूक होण्याची चान्सेस जास्त असतात तुमच्याकडून. अवघड गोष्टीमध्ये तुम्ही केअरफुल राहता, पण सोप्या गोष्टीमध्ये एक्साइटमेंटमध्ये, ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आपण विसरून जातो. काय सांगितलं आपल्याला? इफ अ चार्ज ऑफ 420 कुलम, आपल्याला चार्ज दिला, म्हणजे गिवन डाटामध्ये आपण काय आणणार? चार्ज दिला आपल्याला. किती दिला? चार्जला आपण म्हणतो क्यू दिला आपल्याला. किती? 420 कुलम. ठीक आहे. दुसरीकडे आपल्याला काय म्हटलंय? फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट, म्हणजे आपल्याला टाइम दिलाय. टाइम टी दिला आपल्याला. किती? 5 मिनिट्स. आणि आपल्याला काय विचारलंय? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट, म्हणजेच कोण आपल्याला टू फाइंड मध्ये कोण जाईल आपला? आपल्याला शोधायचा आहे करंट. करंटला आपण काय म्हणतो? आय शोधायचा आपल्याला. तर किती असेल ते आपल्याला विचारलंय. आता खूप मुलं याच्यात चूक काय करतात ना, आपल्याला माहिती आहे काय, करंटचे आपण डेफिनेशन पाठ केलेले असते, आपल्या लक्षात असते, चार्ज फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज करंट. मग आपण इथं बघितलं चार्ज दिलेला आहे आपल्याला 420 अपॉन फ्लोईंग थ्रू अ कंडक्टर पर युनिट टाइम. 5 मिनिटं दिलेत, लगेच अपॉन करून मोकळ्या होतात. नाही करायचं, तुम्हाला खूप वेळा सांगितलंय. टाइमचा याचा युनिट काय आपल्याकडे? सेकंड. मग आपण याला सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे? सेकंड मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. एका मिनिटात किती सेकंद आहे आपल्याकडे? 60. मग आपण याला काय करू? इंटू 60 जर केलं आपण तर आपल्याकडे काय येईल? 5 6 30 आणि 1 0, 300 सेकंड्स. म्हणजे टाइम ऑलवेज कशात घ्यायचा आपण? सेकंड मध्ये. ठीक आहे. मग आता आपण काय म्हणू? फॉर्म्युला इथं आपल्याला माहिती, फॉर्म्युला माहित असेल तर लिहिलं पाहिजे. काय? आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. आणि आपण म्हणू सोल्युशन
सोडवून बघा आता. याला काय म्हणतो आपण, सोल्युशन मध्ये काय येईल आपलं, आय इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती 420 अपॉन टी ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती 300. एक एक झिरो कॅन्सल करा. मग आपण यांना डिवाइड करायचं ट्राय करू. आता काय म्हटलं आपण, आय इज इक्वल टू 42 अपॉन किती राहिला आपला 30. आता यांना बघा बरं कोणत्या टेबलमध्ये, 3च्या टेबलमध्ये असतील दोघं. 3 10 30 10 आणि इथे किती येतील आपले 14 त्रिक 42 म्हणजे 14. मग आपण काय म्हणू, आय इज इक्वल टू 14 अपॉन 10. पण जर आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्या काय लक्षात येतं, 14 अपॉन 10 म्हणजेच काय, आय विल बी इक्वल टू 1.4. करंटचं युनिट काय असतं आपण सांगितलेलं आहे, कुलम पर सेकंड म्हणजेच काय, अँपियर. मग आपण असं म्हणू, करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर विल बी, देअरफॉर द करंट flowing through the conductor is 1.4 अँपियर. त्याची व्हॅल्यू किती असेल आपल्याकडे, 1.4 अँपियर. टाइम कन्वर्ट करायला विसरायचं नाही. सो 9th स्टँडर्डसाठी आपला सायन्स फर्स्टचा 3रा चॅप्टर संपलेला असेल विथ न्यूमेरिकल्स. आता आपल्याकडे काय राहते, सायन्स सेकंडचा आपला जो काही 9th चॅप्टर असेल, आपण 6th 7th बघितला ऑलरेडी. आपला 8th चॅप्टर असेल, त्याला आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करू. चॅनलला लाईक करायला, व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, आपल्याकडे रेग्युलर लेक्चर्स पडतायत, आपले चॅप्टर्स पण बरोबरीच चालू आहेत. खूप सारा अभ्यासक्रम आपला पण म्हणजे तुमच्या किती नाही म्हटलं तर अकॅडमिकच्या बरोबरीत चालू असेल. तरी आपण काय केलं पाहिजे, लाईक करून, व्हिडिओला कमेंट करून, आपल्या कमेंटच्या लाईकच्या माध्यमातून काय करतं, तुमचा रिस्पॉन्स कळतो. तर त्यासाठी लाईक करणं, कमेंट करणं मात्र काय असलं पाहिजे, कॉम्प्लिमेंटरी असलं पाहिजे. ठीक आहे, ते याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ आणि सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवा. एक्झरसाइज मधले अजून काही डाऊट असले तर कमेंटमध्ये कळवा, आपण ते पण सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.